काय देवाकडे मागणं आहे सध्या राजकीय? बस देश आणि महाराष्ट्र सुखी संपन्न होऊ देत, सगळी राज्य सुखी संपन्न होऊ देत, त्यात राहणारी प्रत्येक राज्यातली लोक सुखी संपन्न होऊ देत, त्यांच्या मनातल्या इच्छाकांक्षा पूर्ण कर आणि आमच्या पक्षाला भरघोस यश मिळू दे. ज्यांना आम्ही पाठिंबा दिला आहे त्यांना भरघोस यश मिळू दे आणि या देशाचे खंबीर नेतृत्व करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब जे उभे राहिलेले आहेत त्यांना शक्ती दे आणि त्याच्या हातून मंगल कार्य या देशाचं घडू दे, लोकांचं घडू दे. आपकी बार 400 पार होईल सर असं वाटतं? आता देवाचाच आशीर्वाद आहे, बाबाचा आशीर्वाद असेल तर पूर्ण होणारच. लोकांनी ठरवलं असं तर अडचण काय. राहुल गांधी म्हणताय की 400 पारचा जरी ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है. उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए. वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर. दिला असला तरी सुरुवातीला ते म्हणत होते 198 190 पर्यंत जाईल, मात्र आता त्यांचं म्हणणं आहे की 150 मध्ये भाजपा समोरून जाईल. विषय असा आहे की विरोधी पक्ष म्हणून हे बोलावंच लागतं, पण वास्तव जे ते डोळ्यासमोर असतं ना, त्यामुळे जे वास्तव आहे ते लगेच कळेल काय होते ते. बैठक मुंबईमध्ये आहे, काय नेमकं कशा संदर्भात ही बैठक असेल? मला कल्पना नाही, कारण मी कालपासून संभाजीनगर वगैरे दौरा करत येतोय, मला कल्पना नाही, पण काहीतरी विषय असायचो साहेब बोलत नाही. भाजपच्या पाठिंब्यानंतर महायुतीच्या प्रचारसभांमध्ये राज ठाकरेंची तूर धडकणार. राज ठाकरेंचा राज ठाकरे सभा घेणार का महायुतीच्या आता अजून काही ठरवलेलं नाही, पण बऱ्याचशा उमेदवारांनी मागण्या केलेल्या आहेत, मागणी केलेली आहे. जसं इकडे विखे पाटील साहेबांनी मागणी केलेली आहे, सदाशिव लोखंडे साहेबांनी केलेली आहे, छत्रपती संभाजीनगरला आमच्या संदीपन भुमरेंनी केलेली आहे. तर पाहू. शिर्डीतून आपलं नाव चर्चेत होतं, तशी सगळी तयारी झाली होती, कार्यकर्त्यांना अपेक्षा होती, मात्र ऐनवेळी रद्द करण्यात आलं. आणि कारण आनंदाची गोष्ट आहे, बाबाच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या भूमीत उभा आहे मी. शिर्डीमध्ये मी बरेच वर्ष काम केलेलं असल्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांच्या किंवा लोकांना माहीत असावं महानगरकर काय क्वालिटी माहीत असावी, आणि म्हणून लोकांनी उत्स्फूर्तपणे माझी उमेदवारी असावी अशा प्रकारची मागणी केली होती. पण काही पक्षाची बंधनं असतात आणि ती पक्षाची बंधनं पाळणारा मी कार्यकर्ता आहे, आदेश ऐकणारा कार्यकर्ता आहे, आणि त्याच्यामुळे आदेशाच्या बाहेर आम्ही जाऊ शकत नाही. जर उमेदवारी निश्चित झाली असती, समजा शिर्डीत संधी मिळाली असती तर काय? हा नाही, ती गोष्ट वेगळी. शिर्डीमध्ये एक संधी मिळाली असती ही गोष्ट वेगळी, परंतु शेवटी हा पक्षाचा विषय असतो आणि पक्षप्रमुख जो निर्णय घेतात तेच होतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.